आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये GB मध्ये आयुक्त मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी पदाधिकारी, नगरसेवक, सर्व NGOज आणि महापालिकेचे अधिकारी सर्वांनी मिळून महापूर जो आपला सांगलीमध्ये आपत्ती मोठ्या प्रमाणात येते त्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली आणि त्या महापुराच्या संदर्भात काय काय महापूर जर सांगलीत आलाच तर आपल्याला काय काय उपाययोजना कराव्या लागतील त्या सगळ्यांसाठी आम्ही सज्ज आहोत. महापौर सर्वप्रथम आमची इच्छा आहे की जनरायाच्या चरणी की सांगली मिरज कुपवाड शहराला महापूरच यायला नको आणि जर आपत्ती म्हणून तो आलाच तर आम्ही सर्वजण सर्व गोष्टी सहित आम्ही सज्ज आहोत. काही गोष्टी महापूर येण्याच्या अगोदर कराव्या लागतात आणि काही गोष्टी महापूर गेल्यावर कराव्या लागतात. स्वच्छतेच्या आरोग्याच्या त्या सर्वाचा आराखडा, त्या सर्वाचं एक ठिकाणी तयार केलेले महानगरपालिकेचे त्याचं अनावरण आणि ॲप जे आपलं आपत्ती ॲप आहे ते सुद्धा आम्ही लॉन्च केलेलंच आहे. तर महापूर आलाच तर आम्ही सर्वजण महापुराला दोन हात करण्यासाठी सर्वजण सज्ज आहोत. नागरिकांनी काळजी करू नये, प्रशासनाला सहकार्य करावं. ज्या भागात महापुराच्या संदर्भात नोटिसा गेलेल्या त्या लोकांनी अलर्ट राहण्याची गरज आहे. जर पाऊस जास्त प्रमाणात अचानक पडला आणि पाणी जर कोयना धरणातून सोडला आणि पाणी जर शहरात शिरलं तर ज्या भागात पहिल्यांदा शिरतं त्या भागातील लोकांची राहण्याची वेळ, खाण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, फक्त प्रशासनाला सूचनांना सहकार्य करावं एवढीच आमची विनंती. महानगरपालिका आणि सांगलीचे कलेक्टर आणि महानगरपालिका त्याच्यासोबत कर्नाटकाचे बॉर्डरिंग दोन्ही डिस्ट्रिक्ट आहेत. आम्ही चौघांचे PC झाले होते, त्यामध्ये त्यांच्या चीफ इरिगेशन ऑफिसर पण त्यामध्ये उपस्थित होते. तर प्रत्येक दिवस 3 टाइम्स हिप्पारी बॅरेज, कोयना डॅम आणि अलमाटी डॅम ह्याचं इनफ्लो किती आहे, आउटफ्लो किती आहे आणि त्याचं लेवल किती आहे हे सर्व माहिती एव्हरीडे ह्या ग्रुपवरती शेअर असते. सो हे आपल्याला मदत करते की प्लॅनिंगच्या हिशोबाने आपण पाण्याची पातळी कसं वाढत आहे त्याचं कंटिन्युअसली डे टू डे मॉनिटरिंग हे चारही डिस्ट्रिक्ट करत आहे. सो दॅट काही शॉक किंवा सरप्राईज नाही मिळायला पाहिजे आणि प्रॉपर प्लॅनिंग करून जरी पाणी जास्त झालं तर आपण लोकांना कसं बाहेर काढू शकतो त्याच्यासाठी नियोजन पण करता येते. ठीक आहे. तर ह्या अनुषंगाने आपण मॅक्सिमम सुरक्षित करता येईल जी आपली तयारी असायला पाहिजे. पूर कसं आले तर आपला तयारी कसं असायला पाहिजे सर्वांना अनुभव आहेतच आणि त्या हिशोबाने आपण प्लॅनिंग करतो. आतापासून थोडा शेल्टर निहाय मायक्रो प्लॅनिंग आपण तयार करतो सो दॅट लोकांना मागच्या वेळी जे अनुभव होतं जे महापौर साहेबांनी पण शेअर केला होता तर त्या हिशोबाने आपल्याला अडचण नाही असायला पाहिजे त्याच्यासाठी प्लॅनिंग करत आहोत. नाले सफाईच्या निम्मे कामं संपलेले आहेत आणि अजून निम्मे कामं आहेतच. मॅक्सिमम आपला फोकस आहे की जिथे पूरपट्टे आहेत तिथे जास्त अडचण आहे तिथे आपण स्पेसिफिकली फोकस करत आहोत. मागच्या 2 दिवसांमध्ये जे पाऊस पडला भीषण स्वरूपात त्यामध्ये खूप माहिती असं सांगण्यात आलं की काहीच तयारी झालेली नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे स्पेसिफिकली जे गटर किंवा असते ते पावसाचं पाणी करिता स्पेसिफिकली सक्षम नसतात. प्रॉब्लेम तेव्हा असते की जेव्हा ज्या ठिकाणी पाणी तुंबून आहे ते जरी 8 तास 10 तास तसंच आहे देन इट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. 2 तासामध्ये ते खाली उतरायला पाहिजे. त्याच्यासाठी जे समोरचे रस्ते आहेत, नाले आहेत ते साफ असायला पाहिजे. आपण प्रत्येक आयडेंटिफाय केलेले स्पॉट्स जिथे नेहमी जास्त पाऊस पडले की तिथे पाणी तुंबते तर त्या अनुषंगाने हुतात्मा आणि सफाई कामगारांची टीम करण्यात आलेली आहे प्रत्येक वॉर्डनिहाय. एकदा पाऊस संपले की पूर्ण टीम लगेच त्या ठिकाणी जाणार. तिथे जरी काही चुकत झालेले तर लगेच काढण्याचा प्रयत्न करणार आणि जिथे शक्य असेल तिथे 1-2 तासामध्ये कसं पाणी खाली जाईल त्याचं नियोजन आपण करणार आहोत. तर त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग केलेली आहे. अजून जे नगरसेवकांच्या सूचना होत्या त्यांच्या वॉर्डामध्ये भागामध्ये गटरची सफाई, आरोग्याच्या विषयाचे इश्यू त्यांनी रेस केलेले ते पण आपण ह्या आठवड्यामध्ये पूर्णपणे कंप्लीट करण्याचा प्रयत्न